आता जेव्हा दादा प्रचारासाठी येत होते, प्रचारासाठी इकडे सभा घेण्यासाठी येत होते, तेव्हाच हे सगळं जे काही घडलं, जे घडायला नको होतं. तर आता दादा नाही आहे आणि तुम्ही राष्ट्रवादीकडनंच उभे आहात, तर तुम्ही काय सांगाल की दादा सभा करायला ना, पण ती सभा होऊ शकली नाही, तर तुम्ही नागरिकांना काय सांगाल की मतदान? आता दादा तर नाहीच आहेत आपल्यात, पण दादा कामाचा माणूस होते. दादा खर तर जेडपी आणि पंचायत समितीच्या प्रचार नारळ फोडण्यासाठीच बारामतीत येत होते. त्याच्यामुळे ते दादाचं स्वप्न अधुरं राहिले. ते सगळं कार्यकर्त्यांनी आपण दादांचं स्वप्न पुढे न्यायचे. जी दादांच्या समोर काही जी कामं होती, आता काही करायचं होतं दादांना, ते आपण करायचे. आता दादा गेलं हे दुःख आहेच, पण दादा ज्या कार्यासाठी येत होते ते कार्य त्यांचं तिथं थांबलं. त्याच्यामुळं आपण सगळ्यांना दादांना श्रद्धांजली वाहून आपण घड्याळाला मत द्यायचंय आणि दादांचं कार्य आपल्याला पुढं चालू ठेवायचंय.